दिवाळी हा एकमेव टाईम आहे वर्षात जेव्हा खरोखर डिस्काउंट मिळतं. बाकीचे जे वर्षभर चालू असतात सेल वेल तर सगळे फेक असतात. समजा आता मग मी खरेदी करायचं ठरवलं तर मी एखादी गोष्ट खरेदी करताना कोणकोणत्या पॅरामीटर्सचा विचार करावा? यावर्षी सोन्याचा भाव काहीतरी 50-60% वाढलेला आहे. शक्यता अशी आहे की शॉर्ट टर्ममध्ये तरी तो खाली येऊ शकतो. त्यामुळे आत्ता जर तुम्ही घेतलं तर तुम्ही सोन्याच्या पीकवरती घेण्याची रिस्कसुद्धा घेताय. तुम्ही स्टॉक्स अशा वेळी घ्या जेव्हा त्यांचे भाव पडलेत आणि त्यांचे प्रॉस्पेक्ट चांगले झालेत. त्याचा दिवाळीशी काही संबंध नाही. खरंच नो कॉस्ट EMI वरती अशा लाख, 1.5 लाख, 2 लाखाच्या खरेद्या कराव्यात का? नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व चितळे मिनी बाकरवाडी प्रस्तुत मिनी मंच या आमच्या सिरीजच्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्हाला माहिती आहे की या सिरीजमध्ये आपण ॲक्शनेबल इन्साइट्सबद्दल बोलतो. त्या क्षणी घडणाऱ्या घटनांबद्दल आपण काय केलं पाहिजे त्याविषयी बोलतो. आणि आत्ता संपूर्ण भारतात एक माहोल आहे तो सणाचा, पण सणाबरोबरीनं माहोल आहे तो खरेदीचा. GST कमी झाल्यामुळं महाबचत महोत्सव चालू आहे. सर्व कंपन्या आपापल्या जाहिराती करतायत. लोकांचे पगार झालेले आहेत त्यामुळं हाताशी पैसा आहे. बोनसही काहींना आला असेल किंवा येईल. या सगळ्यामुळं आत्ताचं भारताचं वातावरण हे खरेदीचं आहे. अशा वेळेला काय खरेदी फायनान्शियली वाईज आहे, त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त पैसे कसे वाचवू शकतो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कशी मिळवू शकतो, या संदर्भातल्या चर्चेसाठी आजचा मिनी मंच. आणि माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहेत पर्सनल फायनान्स एक्सपर्ट नील बोराटे. नील, स्वागत आहे थिंक बँकमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू. पहिला प्रश्न हाच आहे, जसं मी म्हणालो की खरेदीचा माहोल आहे, मुळात सणाच्या आसपास खरेदी करावी का? तो दिवाळी हा एकमेव टाईम आहे वर्षात जेव्हा खरोखर डिस्काउंट मिळतात. बाकीचे जे वर्षभर चालू असतात सेल वेल तर सगळे फेक असतात. पण मी अनेक लोकांशी बोललो हे जे ट्रॅक करतात शॉपिंग, तर दिवाळीत खरंच अनेक कंपन्या, सगळ्यांकडनं नाही पण अनेक कंपन्यांकडून डिस्काउंट मिळतात. सो आत्ता मी जर का एखादी गोष्ट खरेदी केली तर ती मला खरं स्वस्त मिळू शकते. हो हो. ओके, समजा आता मग मी खरेदी करायचं ठरवलं, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, ऑनलाईन मोठ्या मोठ्या ब्रँड्सचे सेल आहेत, तर मी एखादी गोष्ट खरेदी करताना कोणकोणत्या पॅरामीटर्सचा विचार करावा? एकतर ऑनलाईन इन जनरल जास्त डिस्काउंट मिळतात, कारण ते अतिशय कॉम्पिटेटिव्ह असतं. ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा कुठलाही प्लॅटफॉर्म एकमेकांशी इझिली आपण कम्पेअर करू शकतो की ह्याच्यात किती आहे त्याच्यात किती येते. ते एक झालं. दुसरं म्हणजे क्रेडिट कार्ड. तर क्रेडिट कार्डमध्ये 2-3 कार्डांचे चांगले ऑफर्स असतात, चालू आहेत. एकतर SBIच्या कार्डांचं, आणि जर तुम्ही SBIचं कार्ड आणि ॲमेझॉन हे दोन्ही एकत्र वापरलं तुम्हाला डिस्काउंट 10 ते 15% चांगला मिळू शकतो. रिवॉर्ड पॉईंट्स आणि ॲक्च्युअल जो डिस्काउंट मिळतो तो. कारण ॲमेझॉन पेमध्ये वाउचर्स लोकांना दिले जात आहेत. काही लोकांना 300, काही लोकांना 1000, आणि त्याला जोडून तुम्ही SBIचं जे रिवॉर्ड पॉईंट्स आहेत ते तुम्ही एकत्र करू शकता. ते एक कॉम्बिनेशन आहे. दुसरं एक कॉम्बिनेशन जे सध्या खूप चालतं आहे ते मिंत्राचं वाउचर जर तुम्ही तुमच्या बँकेतल्या पोर्टलमधनं विकत घेतलं, म्हणजे प्रत्येक बँक ज्याचं क्रेडिट कार्ड आहे त्याचं एक शॉपिंग पोर्टल असतं. जसं HDFCचं स्मार्ट बाय नावाचं पोर्टल आहे. तर त्या पोर्टलमधून तुम्ही जर मित्राचं वाउचर घेतलं आणि मग वाउचरमधनं सोनं विकत घेतलं किंवा इतर काही, तर मग पुन्हा तुमचे रिवॉर्ड पॉईंट्स आणि डिस्काउंट्स हे जास्तीत जास्त होतात. ह्या ज्या गोष्टी आहेत, खरंच क्रेडिट कार्ड वापरून खरेदी करावी का अशी मोठी? जर बिल वेळेवर भरता आलं तर नक्की. कारण रिवॉर्ड पॉईंट्स जे असतात ते तुम्हाला चांगले 10-15% मिळतात. त्याचं कारण असं आहे की जे लोक जे मर्चंट्स असतात त्यांना तुम्ही त्यांचे प्रोडक्ट्स विकत घ्यावे असं त्यांना ती एक नीड असते, आणि भाव वेगळा नसतो. म्हणजे जर तुम्ही कॅशनी पैसे दिले कुठल्या तरी दुकानात किंवा मर्चंटला तोच भाव लागतो, क्रेडिट कार्डमध्ये पण तोच भाव लागतो. ह्याचा अर्थ जे लोक कॅशमध्ये पैसे देतात ते लोक क्रेडिट कार्डवाल्यांना सबसिडाईज करतायत, त्यांना पैसे देत आहेत. त्यामुळे नक्की वापरावं. हा एक भाग झाला क्रेडिट कार्ड. दुसरं असं असतं की सगळे नो कॉस्ट EMI असतात. आता ॲपलचं नवीन मॉडेल आलं आहे, सॅमसंगचं नवीन मॉडेल आलं आहे, आणि टेकची खरेदी सर्वाधिक आजकाल दिवाळीत होते, कारण तो लॉन्च वगैरे सगळा वेळेत असतो त्याच. खरंच नो कॉस्ट EMI वरती अशा लाख, 1.5 लाख, 2 लाखाच्या खरेद्या कराव्यात का? ह्याच्यामध्ये 2 गोष्टींमध्ये सावध राहावं. एकतर प्रोसेसिंग फी लावली जाते की नाही.
कारण जरी बँक म्हणतीये किंवा ते दुकान म्हणतंय की तुम्हाला आम्ही व्याज लावत नाहीये, पण जर प्रोसेसिंग फी हा एक दुसरा मार्ग आहे तुमच्याकडनं पैसे काढायचा. तर ते एक झालं. दुसरं जे व्याज असतं त्याच्यावरती कधी-कधी जी-एस-टी लागू होतं अच्छा. आणि जे मर्चंट्स असतात ते जी-एस-टी ॲब्झॉर्ब करत नाहीत. जी-एस-टी हे 0 होत नाही. त्यामुळे ते किती होतं ते एकदा बघा. जर ते बघून सुद्धा तुम्हाला चांगली डील मिळत असेल तर निश्चित घ्या. तुम्ही जी-एस-टीचा उल्लेख केलात म्हणून जी-एस-टीचा जो फरक आहे आता, तो खरंच मार्केटमध्ये रिफ्लेक्ट झाला आहे का? कारण तुम्ही सगळे ट्रेंड ऑब्झर्व्ह करत असता इंडस्ट्री म्हणून. आणि दुसरं, तो इतका वर्थ आहे का, की जी-एस-टी कमी होतोय म्हणून मी आत्ता माझी शॉपिंग करावीच किंवा मी 6 महिन्यानं गाडी घेणार होतो ती आत्ता घ्यावीच? काय वाटतं? इन जनरल हो. जी-एस-टी कमी झाल्यामुळे किमती थोड्या कमी होतायत आणि त्याचं लोकांनी यूज करावं. पण काही प्रमाणात इफेक्ट असाही झाला आहे, की कंपन्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट घेता नाही येते. म्हणजे आधी कॉन्सेप्ट काय होतं, की जर तुम्ही रॉ मटेरियल घेतलंय ₹100 ला आणि त्याच्यावरती तुमच्या सप्लायरनी ₹12 जी-एस-टी लावलेत आणि मग तुम्ही ते 200 ला विकलं आणि त्याच्यावरती तुम्ही 24 लावले, तर मग हे 12 आणि ते 24 हे तुम्हाला ऑफसेट करता येत होते. आता तुमचं जी-एस-टी कमी झालंय, पण तुमचा सप्लायर त्याचा नाही झालेला कमी. त्यामुळे काही कंपन्या तरीसुद्धा त्याचे प्राइसेस वाढवत आहेत. तर तो इफेक्ट किती आहे तो बघितला पाहिजे. जी-एस-टी हा एक भाग झाला. पण मुळातच ॲज अ पर्सनल फायनान्स एक्सपर्ट तुम्ही काय सजेस्ट कराल, की आत्ता खरेदी करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा, की जी वाईज आणि रॅशनल खरेदी असेल, दिवाळीत खरेदी करताना पर्सनल कन्झम्पशनसाठी? एकतर ऑफर्स बघून तुम्ही वेड्यासारखं शॉपिंग करू नका. म्हणजे तुमचं जे काही मंथली बजेट आहे ते पाळणं महत्त्वाचं आहे. कारण असं नाही की काय किमती एकदम वाढणार आहेत दिवाळी संपल्यानंतर. दुसरं म्हणजे सोनं. आता सोनं हे अतिशय पॉप्युलर गोष्ट आहे दिवाळीत घेण्यासाठी. यावर्षी सोन्याचा भाव काहीतरी 50-60% वाढलेला आहे. आणि शक्यता अशी आहे की शॉर्ट टर्ममध्ये तरी तो खाली येऊ शकतो. त्यामुळे आत्ता जर तुम्ही घेतलं तर तुम्ही सोन्याच्या पीकवरती घेण्याची रिस्कसुद्धा घेताय. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या ज्वेलरकडनं, सोनाराकडनं घेता, तेव्हा मेकिंग चार्जेस ते लावतात. म्हणजे सोनं हे युजुअली ऑर्नामेंट्स, बांगड्या वगैरे, वगैरे त्या मार्गाने घेतात आणि त्याच्यामध्ये त्या ज्वेलरचे मेकिंग चार्जेस लागू असतात. अ, जर तुम्हाला फक्त इन्व्हेस्टमेंट जर करायची असली तर इतर स्वस्त मार्ग आहेत. म्हणजे ई-टी-एफचा एक मार्ग आहे. त्यांनी करावं. त्यामुळे सोनं घ्यायचं असलं तर जरा सावध राहावं कारण त्याचा भाव वाढलेला आहे. मेकिंग चार्जेस पण आहेत. इतर काही इश्यूसुद्धा आहेत. चांदी? चांदी हा एक हे एक इंटरेस्टिंग इन्व्हेस्टमेंट झालेला आहे. कारण सोन्याच्या भावामध्ये आणि चांदीच्या भावामध्ये जो रेशो असतो, तो आता खूप वाढलेला आहे. कारण सोनं खूप वाढलंय, पण चांदी त्या अमाउंटनी वाढलेली नाहीये. पण तरीसुद्धा जर तुम्हाला चांदीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असलं, तर ई-टी-एफ हा मार्ग जास्त स्वस्त आहे आणि जर तुम्ही दागिने विकत घेतले, तर दागिन्यांमध्ये परत मेकिंग चार्जेस आलेच. ई-टी-एफचा अर्थ काय होतो? तर ई-टी-एफ एक म्युच्युअल फंडाचा प्रकार आहे. आणि जसं तुम्ही एखादा स्टॉक घेऊ शकता स्टॉक एक्सचेंजमध्ये आणि तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ते स्टॉक्स येतात. तसंच ई-टी-एफचे युनिट्स तुम्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये घेऊन तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ते येतात आणि तुम्ही कधी पण ते विकू शकता. म्हणजे जसं मार्केट मंडे टू फ्रायडे ओपन असतं तसं तुम्ही कधी पण विकू शकता. त्यामुळे विकण्यामध्ये जो त्रास येतो, तो इथे येत नाही. परत ते सोनं ठेवायचं कुठे किंवा चांदी ठेवायची कुठे, तो जो त्रास असतो तो इथे येत नाही. म्हणून परत म्हणतो की ई-टी-एफ घ्यावं. हे ई-टी-एफ किती विश्वासार्ह आहे आणि अजून कोणत्या कोणत्या इन्व्हेस्टमेंटसाठी ई-टी-एफचं ऑप्शन आहे? भारतामध्ये कायद्यानुसार जे गोल्ड किंवा सिल्वर, सोनं चांदीचे ई-टी-एफ्स आहेत, त्यांना त्या प्रमाणात सोनं ठेवणं हे भाग आहे. जर त्यांनी नाही ठेवलं तर ते कायदा तोडतायत, त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. त्यामुळे अजिबात घाबरू नका. तुमच्या ई-टी-एफच्या अगेन्स्ट तेवढं सोनं आहे वॉल्ट्समध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे इतर ठिकाणसाठी ई-टी-एफ तर आहेतच. म्हणजे जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील आणि तुम्हाला माहिती आहे की कुठला स्टॉक घ्यायचा आहे, तर सरळ-सरळ निफ्टी तुम्ही घेऊ शकता ई-टी-एफच्या मार्गाने. अजून एक गोष्ट, महिन्याची सुरुवात झालेली आहे. आता खूप जणांना बोनस आला असेल, येईल. इफ मी ॲज अ इन्व्हेस्टर आलेला बोनस कुठं सध्या गुंतवावा, की ज्यानं मला
शॉर्ट टर्म, मिडल टर्म, लॉंग टर्म चांगला परतावा मिळेल. 2-3 गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. एकतर बोनसवरती टॅक्स लागू असतो. त्यामुळे ती अमाउंट बाजूला ठेवावी. अ, ते केल्यावर प्रश्न असा येतो, की सपोज स्टॉक्समध्ये तुम्हाला पैसे गुंतवायचे आहेत. तर सध्या मागच्या 3-4 वर्षात मिड अँड स्मॉल कॅप्स म्हणजे छोट्या कंपन्यांचे भाव खूप जास्त वाढले आहेत आणि जे मोठे कंपनी आहेत म्हणजे निफ्टीमधले जे 50 कंपनी आहेत, त्यांचे भाव किंवा व्हॅल्युएशन्स तेवढे वाढलेले नाही आहेत. तर तुम्हाला अगदीच जर डोक्याला त्रास द्यायचा नसेल तर निफ्टीचं ETF घ्यावं आणि पुढचे 5 वर्ष जर तुम्ही थांबणार असाल तर उत्तम इन्व्हेस्टमेंट आहे. त्या व्यतिरिक्त काही असे फंड्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, जे अनेक ॲसेट्समध्ये इन्व्हेस्ट करतात. म्हणजे काही प्रमाणात ते स्टॉक्समध्ये करतात, काही प्रमाणात बॉन्ड्समध्ये करतात, काही प्रमाणात गोल्ड किंवा सोनं किंवा चांदी. असे जर फंड घेतले तर तुम्ही अजून रिस्क कमी करताय. कारण काही ना काहीतरी चालत राहतं प्रत्येक वर्षी. अजून एक ट्रेंड आला आहे, की भारतातल्या कित्येक महत्त्वाच्या स्टॉकनी गेल्या 3 वर्षात 0% रिटर्न दिलंय, 1% दिलंय. इन्फ्लेशनला ते बीटच करत नाही. याच्यामुळं ग्लोबल इन्व्हेस्टमेंट करायची आणि खूप अशा डिजिटल सर्कल्समध्ये चर्चा आहे, की या दिवाळीला, पाडव्याला, लक्ष्मीपूजनाला, धनत्रयोदशीला ग्लोबल इन्व्हेस्टमेंट करावी. तर तुमचं मत काय आहे ग्लोबल इन्व्हेस्टमेंटवर? काय करावी, कशी करावी, कुठं करावी? नक्कीच करावी. कारण तसं पाहिलं तर भारतात आपण राहतो. आपली नोकरी इथे आहे, आपला धंदा इथे आहे आणि जर काही झालं आपल्या इकॉनॉमीला आणि होत राहतं. दर सायकलमध्ये काही ना काहीतरी एक धक्का लागतोच. तर आपण आपली जर पूर्ण गुंतवणूकच भारताच्या इकॉनॉमीमध्ये असेल किंवा स्टॉक मार्केटमध्ये असेल, तर आपल्याला तोही धक्का लागतो. सगळंच एकत्रच लागतं. तर त्या कारणाने थोडंफार परदेशात इन्व्हेस्टमेंट करावी. ती करायला अनेक मार्ग आहेत. एक तर म्युच्युअल फंडाचा मार्ग आहे. आता म्युच्युअल फंडाचा मार्ग हा RBIच्या लिमिटमुळे काही प्रमाणात कमी झालेला आहे. तरीसुद्धा काही असे म्युच्युअल फंड्स आहेत जे पैसे घेत आहेत परदेशात गुंतवणूक करायला. दुसरा मार्ग म्हणजे तुम्हाला जर यात खूपच इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला तुमची अमाउंटसुद्धा मोठी आहे, तर तुम्हाला RBIकडनं सूट आहे दरवर्षी $2.5 लाख हे बाहेर इन्व्हेस्ट करायला. बरं. $2.5 लाख? $2.5 लाख. परंतु जर तुम्ही $10,000 वर इन्व्हेस्टमेंट केली, तर तुमच्यावरती 20% TCS लागतो म्हणजे टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स. हे जे आहे ते TDS सारखं असतं. हा एक नवीन टॅक्स नाहीये. पण जर तुम्ही $20,000 पाठवले, तर $4,000 ही बँक ठेवणार आणि तुमच्या बिहाफमध्ये ते टॅक्स भरणार आणि मग तुमचा जो ॲडव्हान्स टॅक्स आहे किंवा TDS आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर हाही मार्ग आहे की तुम्ही अमेरिकेत एखादं ब्रोकरेज अकाउंट उघडलं, तर तुम्हाला अमेरिकेत आत्ता जे स्टॉक्स चांगले परफॉर्म करतात त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता किंवा इतर देशांमध्ये युरोपमध्ये करायचं असेल, चायनामध्ये करायचं असेल, तर त्याचेही ETFs अवेलेबल आहेत अमेरिकेच्या मार्केटमध्ये. पण तुम्ही काय रेकमेंड कराल? ग्लोबल मार्केटमध्ये आत्ता जावं का? योग्य व्हॅल्युएशन आहे का? आणि मग तिथं स्टॉक निवडताना काय विचार करावा? तसं म्हणलं तर अमेरिकेचं जे मार्केट आहे तेही बऱ्याच प्रमाणात महाग झालेलं आहे, जसं भारताचं झालेलं आहे. परंतु हे जर आपण 2 रिजन्स सोडले, तर युरोप पाहिलं, चायना पाहिलं, ब्राझील पाहिलं, तर त्यांचे मार्केट्स अजूनसुद्धा स्वस्त आहेत. अ, तर तिथे करावं, पण नक्कीच करण्याच्या आधी तुमचा स्वतःचा रिसर्च करा, कारण ही गोष्ट कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. खूप कमी लोकांना कळते, त्यामुळे आधी अभ्यास करा, मग इन्व्हेस्ट करा. दुसरी एक बाब अशी की गेले 6 महिन्यात जो नोकरदार वर्ग आहे त्याचा टॅक्स कमी कट होतोय नवीन टॅक्स रिजिममुळं. आत्ता बोनस येऊ शकतो आणि ज्यांनी अजून त्याची गुंतवणूक केलेली नाही अशा लोकांकडे एक बऱ्यापैकी सायझेबल कॉर्पस असू शकतो. तर अशा कॉर्पस असणाऱ्या लोकांनी समजा या मुहूर्ताच्या वेळात दिवाळीत गुंतवणूक करायची ठरवली तर साधारण काय चांगले ऑप्शन्स त्यांच्यापुढे? जर त्यांना रिस्क जास्त घ्यायची क्षमता असेल, तर जसं मी म्हणालो, की निफ्टीचा ETF किंवा परदेशात गुंतवणूक करणं हे मार्ग आहेत. जर तुम्हाला रिस्क कमी घ्यायचा असेल, तर मग काही सरळ मार्ग आहेत. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड जर तुम्ही वापरला नसेल 1.5 लाखापर्यंत तो वापरा. गव्हर्नमेंटचे इतर काही स्कीम्स आहेत. फॉर एक्झाम्पल नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असतं, त्याच्यामध्ये गुंतवणूक करा. आणि आता NPSमध्ये काही बदल होत आहेत. नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये खूप इंटरेस्टिंग बदल होत आहेत. तर त्याचेही इन्व्हेस्टमेंट्स आता उघडतील. एक काही महिन्यात नवीन जे स्कीम्स आहेत ते बरं. चालू होतील. बरं. पण NPS घ्यावी.
NPS घ्यावं, कारण NPSमध्ये आत्तापर्यंत रूल असा होता, की जर तुमचं वय 60पर्यंत टेकलं नसेल, तुम्हाला पैसे काढणं अवघड होतं. फक्त 25% काढायची सूट होती. पण आता जे नवीन स्कीम्स येणार आहेत त्याच्यामध्ये 15 वर्षांचा फक्त लॉक इन आहे. त्यामुळे सपोज तुमचं वय 30 आहे आणि तुम्हाला 45 वर्षात काहीतरी करायचं आहे, तुम्हाला एक धंदा स्टार्ट करायचा आहे किंवा दुसरं घर घ्यायचं आहे किंवा पहिलंही घर घ्यायचं आहे, काही असेल, तर तुम्हाला 15 वर्षात ती अमाऊंट NPSमध्ये मॅच्युअर होईल, जे आधी नव्हतं होत. राईट. तुम्ही घराचा उल्लेख केलात म्हणून खूप जण मुहूर्तावरती घर घेतात, बुकिंग करतात. आत्ता घर घेण्यासाठी योग्य परिस्थिती आहे का भारतात? आणि घर घेताना काय बेसिक टिप्स डोक्यात ठेवाव्यात फायनान्शियली? जर तुम्हाला त्या घरात राहायचं असलं तर ती इन्व्हेस्टमेंट होत नाही. मग तुम्हाला फक्त एवढंच बघायचं आहे की तुम्ही ते अफोर्ड करू शकता की नाही. आणि त्यासाठी एक काइंड ऑफ रूल ऑफ थंब म्हणता येईल की तुमचं जे EMI आहे ते तुमच्या पगाराच्या मोर दॅन 1/3 नसायला पाहिजे. तर जर तुम्हाला ते घर अफोर्ड तुमच्यासाठी होतंय तर नक्कीच घ्यावं. ती इन्व्हेस्टमेंट होत नाही. तुम्ही तिकडे जाऊन राहणार आहात. जर इन्व्हेस्ट करायचं असलं तर या दिवाळीत काय किंवा मागच्या काही वर्षांत बघितलं तरी काय, 2% हे रेंटल यील्ड आहे. म्हणजे तुम्हाला जे भाडं मिळतं ते फक्त त्या घराच्या व्हॅल्यूचं 2% हे एवढं मिळतंय दरवर्षी. तर ते करण्यात फारसा सेन्स बनत नाही. सो आत्ता असं झालंय की गेल्या काही महिन्यात रेपो रेट सातत्यानं कमी होत आहेत आणि खूप जणांचं काय, बहुतांश जणांचं भारतात फ्लोटिंग रेट असतं. त्यामुळे आजूबाजूला चर्चा चालू असते की अरे, व्याजाचा दर कमी झालाय माझ्या एक्झिस्टिंग लोनचा, तर मग मी EMI कमी करून घ्यावा का ओव्हरऑल कर्जाचं टेन्युअर कमी करून घ्यावं? काय चूज करावं आणि का करावं? तर या 2 ऑप्शन्सपैकी नक्कीच टेन्युअर कमी करणं हे तुमच्यासाठी फायदेशीर होईल. कारण तुमचा जो टोटल व्याज असतो एखाद्या लोनच्या लाईफटाईममध्ये, तो तुम्हाला कमी ठेवणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे EMI जर तुम्ही कमी केला तर तो टेन्युअर तसाच राहतो किंवा वाढतो आणि तुमच्याकडनं जास्त व्याज बँकेला जातं. शेवटच्या आधीचा प्रश्न की मुहूर्त ट्रेडिंग असतं, पाडव्याला ती येईल, आपला व्हिडिओ तेव्हापर्यंत लोक बघत राहतील. सध्याच्या मुहूर्त ट्रेडिंगला कोणते स्टॉक्स किंवा कोणते सेक्टर्स घ्यावेत असं तुम्ही रेकमेंड करा? मुहूर्त ट्रेडिंग हे एक सायंटिफिक गोष्ट नाही आहे. ही गोष्ट TV चॅनल्सनी एक काइंड ऑफ तयार केलेली आहे लोकांना, त्यांनी TV बघावं, बिझनेस चॅनल्स बघावं म्हणून. पण तुम्ही स्टॉक्स अशा वेळी घ्या जेव्हा त्यांचे भाव पडलेत आणि त्यांचे प्रॉस्पेक्ट चांगले झालेत. त्याचा दिवाळीशी काही संबंध नाही. शेवटचा प्रश्न, खरेदीचा, गुंतवणुकीचा आणि पैशाशी संबंधित हा अख्खा महिना असणार आहे. अशा वेळेला काय थंब रूल्स, काय बेसिक कानाला खडावाल्या गोष्टी लोकांनी लक्षात ठेवाव्यात काही करायच्या पूर्वी, खरेदी किंवा गुंतवणूक? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं बजेट हे तुम्ही एक्सीड करू नका, वेळासारखे पैसे खर्च करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे ऑफर्स, अनेक तुम्हाला खरोखर ऑफर्स मिळणार आहेत या दिवाळीमध्ये, कुठल्याही दिवाळीमध्ये. परंतु ते बघून तुम्ही वेळासारखी खरेदी करू नका. तेवढ्या ऑफरपर्यंतच खरेदी करा. आणि क्रेडिट कार्ड जर तुम्ही परत बिल भरणार असाल, तुमच्यामध्ये तेवढा डिसिप्लिन आहे, तर नक्कीच क्रेडिट कार्ड वापरा. तुम्हाला चांगले रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील. नील, खूप खूप आभार. लोकांना हव्या असणाऱ्या गोष्टी आम्हाला डायरेक्ट समजून घेता आल्या. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.